आज आपण प्राणायाममध्ये प्रतिलोम प्राणायामचा अभ्यास करणार आहे. दॅट इज द प्रोलॉन्ग्ड ब्रीदिंग. जास्त से जास्त किती श्वास घेऊ शकतो. इट हेल्प्स टू इम्प्रूव्ह युअर लंग्स कॅपॅसिटी. ज्यांचे लंग्स थोडे वीक आहे किंवा ज्यांना खूप आळस येतो, दे फील काइंड ऑफ द लेथर्जी, त्यांना सुद्धा याचं बेनिफिट मिळतं. दोज हू आर हॅव्हिंग अ डायजेस्टिव्ह इश्यूज किंवा ॲसिडिटी सारखे प्रॉब्लेम्स असतील, इवन दे गेट द बेनिफिट. कारण की आपण इथे जास्त श्वास घेतोय, विच इज गोइंग टिल युअर बॅली अँड ऑल्सो फिलिंग युअर लंग्स कॅपॅसिटी. सो काय करायचं आपल्याला, आपल्या दोघं नॉस्ट्रिलच्या पॅसेजला हलकसा हाताने दाबून आपल्याला कमी करायचं आहे आणि त्या पॅसेजमध्ये श्वास लांब घ्यायचा आहे. जनरली आपण जो घेतो त्याच्यापेक्षा अजून लांब दीर्घ श्वास घेतला जाईल. पूर्ण श्वास घेऊन झाल्यावर जस्ट रिमूव्ह युअर फिंगर्स आणि हळूहळू नॉर्मल आपल्या नॉस्ट्रिलचं जे आहे त्याच्याने एक्झेल करायचं. सो व्हाईल इनहेलेशन वी आर ट्राइंग टू रिड्यूस द पॅसेज, इनहेलिंग डीपली टिल द belly आणि यू कैन फील द एक्सपान्शन हियर. श्वास सोडताना मात्र एक्झलेशन शुड बी स्लो. सुरू करूयात. एक राऊंड सावकाश. डाव्या हाताची ध्यान मुद्रा. जस्ट रिड्यूस द, खूप दाबायचं नाहीये, हलकसं प्रेस सो दॅट यू आर रिड्युसिंग द पॅसेज. जे आपण हवा घेतो तिथला एरिया कमी करतोय. नाव गिव्ह अ डीप इनहेल आणि आपल्या श्वासाला ऑब्झर्व करा. नॉर्मली जेवढा घेतो आपण त्याच्यापेक्षा जास्त घेतला जाणार आहे. पूर्ण घेऊन झाल्यावर जस्ट रिमूव्ह युअर फिंगर्स अँड स्टार्ट द एक्झलेशन स्लोली. जेवढा वेळ आपल्याला घ्यायला लागला तेवढाच वेळ आपण सोडलं तर उत्तम. अगदी त्याच्यापेक्षा जास्त वेळ घेतला सोडताना तरी चालणार. सो विल कंटिन्यू विथ द प्रतिलोम प्राणायाम. सावकाश करणारे, खूप शांतपणे करणारे, प्रत्येक श्वासाची जाणीव ठेवून करणारे. तिथपर्यंत जायचंय, पण घेताना कुठलंही प्रेशर बिल्ड होतंय छातीवर, नाकावर. एवढ्या जोरात किंवा खेचून घ्यायचं नाहीये. सहज व्हायला हवं स्थिती. यू शुड फील द प्लेजर ऑफ द ब्रीदिंग. म्हणजे त्याचा ताण न घेता आपल्याला आनंद वाटायला हवाय. हळूहळू या श्वासासोबत आपल्याला शांत वाटायला हवंय. गो इझी. Inhale gentle and exhale longer.
हाताला थोडं रिलीज करा आणि एक राऊंड आपण सोबत करूयात. या राऊंडला आपण होल्डिंग करणार आहोत. प्रतिलोमचा आपण जो श्वास घेणार आहे पॅसेज कमी करून पूर्ण श्वास घेऊन झाडावर दोघं नॉस्ट्रिलला दाबून ठेवायचं. आता आपण फक्त पॅसेज कमी केला होता. इनहेल करणार, दाबून ठेवणार, प्रयत्न करूयात 16 सेकंडसाठी. अगदीच तुम्हाला त्रास वाटला तर 16 सेकंडच्या आधी हाताला बाजूला करून एक्सहेल करायचं. ओके, so gently just reduce the passage. Inhale deeper. Hold the breath now. तिथेच दाबून द्या. धीरे से ओपन and exhale. हातांना रिलीज, नॉस्ट्रिलला रिलीज, चेहरा रिलीज. श्वास अगदीच कम्फर्टेबल. खूप सावकाश संत गतीने घेतोय. फील दॅट कामनेस. एवढा दीर्घ श्वास घेऊन शरीरात जो हलकापणा आलेला आहे, मनाची जी शांतता निर्माण झालेली आहे त्याच्याकडे बघायचं. जाणीवपूर्वक श्वास